शिवसेना नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख व्यंकट पाटील खदगावकर यांनी आपला 50वा वाढदिवस देगलूर येथील अंध विद्यालयात अन्नदान व भेटवस्तू वाटप करून सामाजिक पद्धतीने साजरा केला। यावेळी विद्यार्थ्यांना भोजनासह शैक्षणिक व दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला देगलूर, मुखेड व बिबोली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी व्यंकट पाटील खदगावकर यांचा सत्कार करून त्यांना 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। थोडं अगोदर पाणी टाकून नंतर थोडं खडी थांबा, खडी थांबवा आता शिवसेना जिल्हाध्यक्ष यांच्या प्रयत्नाने व्यंकटराव पाटील खदगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून आपण उपक्रम जे राबविलो ते खरोखरच ते आपण त्या ह्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। बॅनरबाजी इतर खर्च सोडून गरीबातला गरीब ह्याच्यातला आपण इथं येऊन विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये थांबून आपण त्याचा वाढदिवस आपण साजरा केलो। या निमित्ताने व्यंकटराव पाटलाचं हे मी भाग्य समजतो की अशा लेकरामध्ये खरोखरच त्या वाढदिवसाचं सार्थक झालं म्हणून मी समजतो। एवढं बोलून मी शुभेच्छा देतो व्यंकटराव पाटलाला, असेच वर्ष त्याला प्रगतीची हो, भरभराटीची हो म्हणून मी शुभेच्छा देतो। साजरा होत आहे तरी काय सांगाल या संदर्भात? मी माझं भाग्य समजतो। आज देगलूर शिवसेनेच्या वतीने युवा आघाडी असेल किंवा आमचे तालुका प्रमुख साहेब असतील, शहर प्रमुख साहेब असतील, माझ्या ध्यानीमध्ये मनीसुद्धा नव्हतं की माझं एवढं एक लोक उपयोगी वाढदिवस साजरा करतील। मी माझं परमभाग्य आईवडिलाची पुण्याईनं आज मला अंध शाळेमध्ये येऊन त्या मुलांसोबत माझा वाढदिवस साजरा करण्यात आला। माझ्या टीमच्या वतीनं त्यांना जे खाऊ फुल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला। मी माझं परमभाग्य समजतो की मला हे वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करण्याचा लाभ भेटलेला आहे। अनेकांचे वाढदिवस साजरे होतात आणि गाजावाजा होतो, आम्हाला खर्चही होतो, पण वेगळ्या पद्धतीनं आज आपण आपला वाढदिवस साजरा केला आहे। तरी ते वाढदिवस साजरा करणाऱ्यांसाठी आपला काय संदेश असणार आहे, काय सांगा? मी पहिलंच सांगितलं, मी भाग्यवान समजतो की मला देगलूर शहरामध्ये अशी टीम भेटलेली आहे। मग युवा आघाडीची असेल, खादरवाडीचे तालुका प्रमुख असतील किंवा शहर प्रमुख असतील, त्यांनी ठरवलेलं आहे। मी माझ्या मनचं काही ठरवलेलं नाही आणि मी त्यांचंही अभिनंदन करतो। असेच कार्यक्रम कोणाचाही वाढदिवस असेल काही असेल तर घेत जावं आणि माझाही त्यांना पूर्ण पाठिंबा राहत जाईल प्रत्येक चांगल्या कामात।